ब्रह्मचैतन्य चरणी माथा ब्रह्मचैतन्य चरणी माथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा ब्रह्मचैतन्य चरणी माथा ब्रह्मचैतन्य चरणी माथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा तोंडवल्यासी केले पावन तोंडवल्यासी केले पावन विठले सकला राम नाम धन विठले सकला राम नाम धन पतित आम्ही शरण आलो पतित आम्ही शरण आलो देवी भाव अनाथा ओ देवी भाव अनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा तूच ईश्वर तूच सद्गुरु तूच ईश्वर तुझ्या बिना शून्य चराचर तुझ्या बिना शून्य चराचर तुभावळे तव रामचरणी तुभावळे तव रामचरणी दृढतानि आस्था ओ दृढतानि आस्था कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा तुझा कृपेने कीर्तन सेवा तुझा कृपेने कीर्तन सेवा स्वीकारुनी मज आशिष द्यावा स्वीकारुनी मज आशिष द्यावा अनंत सुख तुझ करितो वंदन अनंत सुख तुझ करितो वंदन सामाई सर्व काळ ओ सामाई सर्व काळ कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा ब्रह्मचैतन्य चरणी माता ब्रह्मचैतन्य चरणी माता कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा ये सद्गुरुनाथा ये सद्गुरुनाथा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन राजा विराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की
जय पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्री धम्म चैतन्य महाराज की जय सब संतन की जय जय रघुवीर समर्थ देहाचा पालक विठोबाची भेटी देहाचा पालक विठोबाची भेटी देहाचा पालक विठोबाची देहाचा पालक विठोबाची जळ लवणा गाठी पडोवी ठेवी जळ लवणा गाठी पडोवी ठेवी देहाचा पालक विठोबाची देहाचा पालक विठोबाची धन्य नाम देव पाय पाप मासा धन्य नाम देव माय पाप मासा धन्य नाम देव माय पाप मासा तेने पंढरी राजा दाखविले तेने पंढरी राजा दाखविले देहाचा पालक विठोबाची पालक विठोबाची रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पाय रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पाय रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पाय चित्त ठाईचे ठाई मावळले चित्त ठाईचे ठाई मावळले देहाचा पालक विठोबाची
विठोबाची नामयाचे जनी आनंद पैसाला नामयाचे जनी आनंद पैसाला भेटावया आला पांडुरंग भेटावया आला पांडुरंग भेटावया आला पांडुरंग ओ भेटावया आला पांडुरंग देहाचा पालक विठोबाची देहाचा पालक विठोबाची जळलवणा गाठी पडून गेली जळलवणा गाठी पडून गेली देहाचा पालक विठोबाची देहाचा पालक विठोबाची देहाचा पालक विठोबाची 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 सद्गुरुनाथ महाराज की आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठतं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन क्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नवीन पनवेलमधल्या ब्राह्मण सभेच्या वतीनं आयोजनात आलेला हा आषाढी एकादशीचा अत्यंत पर्वणीचा असा सोहळा आणि गुरुजी माझं परम भाग्य असे की बरोबर द्विदशक पूर्तीच्या निमित्तानं आलेला हा योग आणि माझ्या परम भाग्याने माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आणि पांडुरंगाच्याच कृपेने माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरणस्पर्श करतो. आज माझं परम भाग्य असं आहे की गुरुजी आणि वर्षाताई यांच्यासारखे कीर्तनकार देखील मी काही जणांना परिचय कदाचित माझा नसल्यामुळे सगळ्यांची नावं माहीत नाही पण तबल्यातला कायदा जसं जाणणारा आमचा शार्दूल आहे तसं कायद्याचे अभ्यासक असलेले आमचे ऍडव्होकेट विवेक पेठे आणि गायत्री पेठे ह्या देखील इथे आलेले आहेत त्यामुळे कायदा इथे पण आणि समोरही आहे. संयोजकांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होतो. मी कधी कोरडा शब्द धन्यवाद वापरत नाही पण नतमस्तक नक्की होतो. कृतज्ञतापूर्वक त्यांना नमस्कार करतो की अत्यंत व्यासंगी श्रोतृ वर्गासमोर पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आज आलं आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांना हात जोडतो आणि थेट निरूपणाला प्रारंभ करतो. आज
आषाढी एकादशी असल्यामुळे जाणीवपूर्वक ज्या अभंगाला सामान्यपणे कीर्तनकार फारसा हात लावत नाही, फार कमी लोकांनी ऐकलेला हा अभंग आहे. संप्रदायामध्ये महिला संत म्हणून ज्यांचा खूप मोठा अधिकार आहे, फार मोठी उंची आहे आणि पांडुरंगाच्या हृदयात ज्यांना स्थान मिळालेलं होतं अशा आमच्या संत जनाबाई, त्यांचा अभंग प्रत्यक्ष आज पांडुरंगांच्याच सेवेसाठी निवडलेला. एकदा शब्दामध्ये अभंग पाहूया आणि जेवढा उपलब्ध वेळ, मी नेहमी एक वाक्य वापरत असतो. 2 मर्यादा वक्त्याला असतात. एक वेळेची मर्यादा, फार तर कृपावंत व्हाल 5 मिनिट वाढवून द्याल, पण बुद्धीच्या मर्यादेला काही करता येणार नाही. सद्गुरु कृपेने या जन्मात जेवढी बुद्धी प्राप्त आहे तेवढीच बुद्धी राहील, त्याच्यापेक्षा पलीकडे जाता येणार नाही. त्यामुळे वक्त्याच्या बुद्धीची मर्यादा लक्षात घेऊन जेवढा अभंगाला न्याय देता येईल, जेवढा त्याचा भावार्थ सोडवता येईल तेवढा प्रयत्न आपण करूया. जनाबाई अभंगाच्या माध्यमातून आम्हाला सांगताय, देहाचा पालट विठोबाची भेटी, जळ लवणा गाठी पडोन ठेरी. अर्थ नंतर पाहत जाऊ आपण, शब्दार्थही पाहू, भावार्थही पाहू. नामदेव महाराज आपले गुरु असल्यामुळे त्यांना लगेच द्वितीय चरणामध्ये श्रेय दिले, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. धन्य नाम देव माय बाप माझा, येणे पंढरी राजा दाखविले. एकदा त्यांनी माझी पांडुरंगाची गाठभेट घालून दिल्यावर घडलं काय, रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायी. आणि मग घडलं काय, चित्त ठाईचे ठाई मावळले. ही अवस्था आल्यावर काय अनुभूती आली. अंतिम चरणात जनाबाई स्वतःचा अनुभव सांगताय. नामयाचे जनी आनंद पै झाला, नामयाचे जनी आनंद पै झाला, भेटावया आला पांडुरंग पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पहिल्याच चरणामध्ये अध्यात्माची फार वेगळी उंची आमच्या समोर जनाबाई व्यक्त करतात. देहाचा पालट, मग विठोबाची भेटी आहे. देहाचा पालट भेटल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची भेट आहे. आषाढी एकादशी किती वर्ष आपण साजरी करतोय आपल्याला आठवतही नसेल. मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो की वृत्तवाहिन्यांवर सद्गुरु कृपेने अनेक वर्ष त्या एकादशीच्या निरूपणाला असतो. तिथे एका वारकरी बंधू वगैरे, एका बंधूला आमच्या पत्रकारांनी एका प्रश्न विचारला तिथे पंढरपुरात, दादा किती वर्ष वारी केली. तरी एका क्षणाचा विलंब न होता सांगितलं. आता हे 64 वर्ष पूर्ण झालं. तो म्हटलं दादा तुमचं वय किती. तो म्हटलं 64. कसं शक्य मग म्हटलं 64 वर्ष तुमचं वय आणि वारी. हसले. ते म्हटले दादा तुम्हाला माहित नसेल, आईच्या गर्भात वाढत असताना आईची वारी कधी चुकली नव्हती, त्यामुळे आईच्या पोटातनं पहिली वारी होती. जन्म झाला काही महिन्यांचं होतं, पण आईने वारी चुकू नये म्हणून मला इथे घेतलं, तेव्हाही वारी चुकली नाही. पुढची 2 वर्ष हाताला धरून आईने पंढरपूरला नेलं, तेव्हाही वारी चुकली नाही. आणि पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आज सगळ्यात वारी अवघ्यात सुरू आहे. जर मोजून बघा म्हणे किती झाली आता लक्षात येईल. देहाचा पालट घडल्यावर जर पांडुरंग परमात्म्याची भेट होणार असेल तर प्रश्न एवढाच आहे, आज आषाढी एकादशीला आपण पांडुरंगाच्या सेवेत आलेलो. इच्छा काय आपल्याला पांडुरंगाच्या चरणाशी आल्यानंतर काही लौकिक मागायचंय का. ते लौकिक मागू पण नाही, कारण मागितल्यानंतर ते फारसं टिकतही नाही. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, बंगला मागितला 1 वर्ष आनंद मिळतो, पुढच्या पावसाळ्यात जर ते गळणं सुरू झालं. माझ्या सकट ज्याने असं थोडा अनुभव घेतलाय, स्लॅब मधनं पाणी येणं, भिंतीतनं पाणी येणं, त्यांना माहितीये पहिल्या वर्षी खूप छान वाटतं. वास्तुशांती होताना आनंदच आनंद असतो. गाडी घेतली 2-3 वर्ष छान चालली, एकदा इंजिन बोलायला लागलं की मग कळायला लागतं. जरा 4 वर्ष झाल्यावर पण म्हणतो जरा बदलाव होता मॉडेल असं वाटायला लागलं. नवीन बरीच आल्यात आता मॉडेल्स. हे तात्पुरतं सगळं. त्यामुळे पांडुरंगाकडे मागायचं काही असेल तर जनाबाईंच्या शब्दात जे मागितले जनाबाईंनी तेवढंच मागावं. पांडुरंगाची भेट झाल्यावर राहणार आहे काय मागण्यासाठी. पण केव्हा होईल पांडुरंगाची भेट.
जनाबाई स्वतःची अनुभूती सांगताय की देहाचा पालट विठोबाची भेट, देहाचा पालट घडल्यानंतर पांडुरंगाची भेट आहे. आपण सगळे जण जाणकार आहात. मुळात मला जाणीव आहे, ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात आल्यामुळे समाजातलं क्रीम सगळं समोर आहे, त्यामुळे फार तपशील सांगण्याची गरज नाही. एक वाक्य बोलता म्हणून सांगतो, देहाला पलटवणारे खूप आहेत, पालटवणारे फक्त सत्पुरुष आणि संतच असतात. पलटवणारे खूप आहेत. अगदी सोप्या भाषेत आम्ही नेहमी सांगतो, ग्रामीण भागात गेल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता तुमची माझी पावलं हरिपाठाकडे वळतात आणि काही जणांची हरीकडे पाठ करून नको तिथे वळतात. सद्गुरुनाथ महाराज. कळलं आपल्याला सगळ्यांना. देहाचा पालट घडला की मग विठोबाची भेट आहे. अडचण आमची अशी आहे की आम्ही देहाचा पालट होऊच देत नाही. कशी पांडुरंगा परमात्म्याची भेट आहे. आता देहाचा पालट होऊ देत नाही म्हणजे नेमकं काय होऊ देत नाही? देह बुद्धीमध्ये आम्ही एवढे अडकलेलो की त्याच्या पलीकडचा विचारच आमच्या मनात येत नाही. मी म्हणजे देह, देह म्हणजे मी. तुकाराम महाराजांनी एका अभंगात छान म्हटले, मी शब्दात सांगतो अभंग. अमर आहा खरे की पहा खोटे हे. आम्ही लगेच तुकोबाला म्हटलं, तुकोबा तुम्ही जगद्गुरु आहात, आम्ही पामर साधे जड जीव, आम्हाला काय करणार आहे खरे की पहा खोटे. ते म्हणले, अरे वेड्या, पुढचा चरण तर वाच. पुढचा चरण म्हटलंय, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. हा देह माझा आहे असं म्हणू नकोस, मग तुला भरवसा कळेल की तू अमर आहेस. आपण म्हणतो का जातो जातो. माझ्या सद्गुरूंचं प्रत्यक्ष अवतार असतानाच, कारण देहावतार पण होता आणि वाणी अवतारही होता. ज्यांना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची परंपरा माहिती त्यांना कळेल. महाराज देहात असताना प्रसंग घडला होता आणि मी सांगतोय कोणासमोर? वकिलांच्या समोर सांगतोय. महाराजांचे प्रत्यक्ष एक वकील यशस्वी अनुग्रहित होते, नितांत श्रद्धा. आज महाराज देहरूपाने नसले तरी गोंदवल्यामध्ये गेल्यावर महाराज जाणवतात की नाही पहा. कोणालाही वाटत नाही महाराज नाही. जास्त काही बोलत नाही, मला पुढचं बोलवत नाही. मी एवढंच सांगतो, माझ्या भावना लक्षात घ्या. आजही महाराज आहे हे कळतं. आणि महाराजांनी तर सांगून ठेवलेलं ते, जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. बस एवढं झाल्यावर काय पाहिजे? वकील साहेब त्यांच्या दर्शनाला एकदा गेले, सगळे शिष्य बसले होते. महाराज पटकन काहीतरी बोलायचे आणि एक संत सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलतात, पण सद्गुरू काय बोलतील त्याच्याकडे लक्ष लागतं. आणि महाराजांनी एक पटकन प्रश्न विचारला, वकील साहेब. त्याने आधी हात जोडले, महाराज तुम्ही तरी वकील साहेब नका ना म्हणून, तुम्ही मुलासारखं तुमचा शिष्य आहे. नाही ते बरोबर आहे, पण माझा प्रश्न वकिला नाही, तुम्हाला नाही म्हणले, तुमच्यातल्या वकिलाला प्रश्न आहे. आता भेदाला सावध झाले. तर महाराज तसे मिश्किल होते, काय बोलतील माहित नाही आणि संत काय विचारतील कोणाला कळत नाही. काय वेळा जरा सावध झाले. मी तुमच्यातल्या वकिलाला प्रश्न विचारते. हा ठीक आहे म्हणे महाराज, विचारा. ते नाही म्हणे, वकील साहेब माझ्या कानावर आहे की तुम्ही फार यशस्वी वकील आहात, महाराष्ट्र रामरायाची आणि तुमची कृपा. ते सोडून द्यावं का अध्यात्म झालं, मी व्यवहारातलं बोलतोय. गावात शहरात तुमचे एवढे वकील आहेत, त्यांच्यापेक्षा तुमची प्रॅक्टिस जास्त चालते असं नेमकं सांगितलं ना महाराज. हो ते नका सांगू, मला माहिती आहे. व्यवहारात सांगा, मी काही वकील म्हणून मी तुम्हाला विचारतोय. आणि काळजी करू नका, मी वकिली शिकणार नाहीये, त्यामुळे तुमच्या पोटावर मी पाय आणणार नाहीये. बोला ना म्हणे. म्हणजे आजच्या भाषेत ट्रेड सिक्रेट सांगायला हरकत नाही म्हणले. महाराज फार मिश्किल बोलायचे. ते वकील थोडे गंभीर झाले आणि म्हटले, महाराज तुम्ही विचारते म्हणून आज प्रथम विचार करतो, मी एक सांगू का तुम्हाला, मला लक्षात आहे. सांगा ना म्हणा, तेच तर विचारतो. आता महाराजांनी का विचारलं ते कळलं ना, की जनाबाईंच्या अभंगाचा पहिला चरण समजायला सोपं. महाराजांना ते वकील साहेब म्हटले, महाराज जेव्हा माझ्याकडे एखादा पक्षकारी येतो, त्याला आपल्या मराठीत क्लायंट म्हणतो आपण, त्याला पक्षकार म्हणतात, ते फार चांगलं आहे, अशील शब्द आहे त्याला खरं म्हणजे. इथे जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेले कोणी असतील त्यांना लक्षात येईल. परमपूजनीय गोळवलकर गुरुजी द्वितीय सरसंघचालक, त्याला एकाने प्रश्न विचारला होता, गुरुजी तुम्ही वकिलीच्या व्यवसायात? ते म्हणजे नाही मी पडणार. ते म्हणले का? त्यांनी एवढंच सांगितलं, मी जर वकील झालो तर माझ्याकडे केसेस घेऊन अशील येतील.
आपल्याला मराठी भाषेची गंमत मी सांगायची गरज नाही. अशील माझ्याकडे आल्यानंतर माझं शील कितपत चांगलं राहील माहित नाही म्हणजे सद्गुरुनाथ कळलं आपल्याला सगळ्यांना. पक्षकार माझ्याकडे जेव्हा येतात ते वकील साहेब महाराजांना सांगताय त्यावेळी मी एकच काम करतो, ती केस त्याची असं नाही मी समजत, ती केस माझी आहे असं मी समजतो. तो येऊन येतो, जमीन माझी त्या समोरच्याने हडपले, देतच नाहीये, अतिक्रमण केलंय. मी केस मांडायला जेव्हा जज साहेबांसमोर उभा राहतो, कोर्टात उभा राहतो, तेव्हा मी अशा भूमिकेत असतो की माझी जमीन आहे आणि मी त्या तडफेने ती केस मांडतो आणि मी सांगतो युअर ऑनर्स माझ्या या जमिनीवर यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि मग ती माझी जमीन आहे हे मला वाटल्यामुळे मी ती तळमळीने केस लढतो आणि मला यश मिळतं म्हणले. महाराज म्हणले मला आवडलं म्हणले तुमचं. वकील साहेब ते म्हणले महाराज पुन्हा सांगतो. अहो ऐका माझा आज वकिलांना प्रश्न आहे. वकील साहेब हे तो म्हणजे मी असं तुम्ही समजता ना? हो समजतो म्हणे. किती काळ? ते म्हणले निकाल लागेपर्यंत. ते म्हणले समजा निकाल तुमच्या नाही लागतो म्हणले. महाराज रामाच्या कृपेने निकाल माझ्या बाजूने लागतो. आजपर्यंत मी एक केस हरलो नाही. ठीक आहे म्हणे, मग तेच तर विचारतोय. मग केस संपल्यानंतर तुम्ही ते असता का तुम्ही असता? हा मग नंतर मीच असतो म्हणले. का त्यावेळी आता तुम्ही का नाही? ते म्हणले माझी पत्नी पण मला ऍडमिट करेल, मनोरुग्ण झालाय म्हणते, केस लढून लढून हा त्यालाच समजायला लागलाय. म्हणे त्यावेळी काय तुम्ही समजता? नाही म्हणे केस लढण्यापुरतं यश मिळण्यासाठी मी तो असतो आणि एकदा केस संपली की ते सोडून द्यायचं आणि मूळचं स्वरूप घ्यायचं आपलं. ते म्हणले मी माझ्या साधकांना हेच सांगतो की प्रपंचात आहात तोपर्यंत हा देह माझा आहे असं समजून वागा, पण परमार्थाच्या प्रांगणात आल्यानंतर देह आता माझा संपला, आता माझं काम संपलं, आता रामराय आणि मी आम्ही एकच होत हे समजायला लागा. याला म्हणतात देहाचा पालट. अगदी सोप्या भाषेत आपल्या समोर सांगतो, देह म्हणजे मी ही समजूतच केली पाहिजे. आमची अडचण नेमकी तिथे होते. मी चरित्रातला प्रसंग नाही सांगत आणि आज थोडं पांडुरंगांच्या संदर्भात बोलतो कारण एकादशीच आहे. मी आज सकाळीच एका चॅनलला सांगितलं की ती देवशयनी एकादशी असते, म्हणजे देव झोपतात ही फक्त आमची समजूत आहे. कल्पना करून पहा पांडुरंग एक क्षण झोपला काय होईल. तो नुसती कल्पना केली तरी आमची झोप होईल. तो जागा आहे म्हणून आम्ही रात्रीच्या वेळी झोपतो. मी तर नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना पण विचारतो की झोपताना कधीतरी विचार आलाय का रे नको झोपायला, उद्या सकाळी नाही जाग आली तर? कधीच असं होत नाही. आपण निर्धास्त झोपतो त्याच्या भरोशावर, जाणवत नाही पण त्याच्या भरोशावर झोपतो. मी एवढ्यासाठी सांगतो की हा प्रसंग महिपती बाबांच्या किंवा पांगारकरांच्या चरित्रात नका शोधू. तुकोबा राय आमचे पंढरपुरात प्रत्यक्ष होते. आज आपण मनाली सारखं पंढरपुरातच जाऊया. तुकोबा पंढरपुरात आहे. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर नमस्कार करतायत. तुकोबा गेला पांडुरंग खालीच बघायचे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी तो प्रसंग मला नाही सांगायचा. एकदा फक्त पांडुरंगाने नंतर वर बघितलं कारण तुकोबांचे ओझ जे भक्तीचं ते त्याच्यावर होतं म्हणून तो खालीच बघायचा. घडलं असं प्रत्यक्ष की तुकोबाई नमस्कार करून झाले की तुकोबा असा विणा गळ्यामध्ये घ्यायचे आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माघ गुरुवारी बाबाजी चैतन्य सद्गुरूंनी दिलेला मंत्र जपला आणि तीच अक्षर आहेत जपला पण. जपलाही आणि जपला सुद्धा. विणा घेऊन ते जात होते प्रदक्षिणा मार्गावर. रामकृष्ण जे सुरू होतं. तुकोबांचा विणा पण गमतीशीर होता. आमच्यासारखा मी सांप्रदायिक कीर्तनही करतो म्हणून सांगतो, आम्ही गळ्यात विणा येण्यापूर्वी बघतो काय जुनाट विणा आहे, डिझाईन पण जुनं झालंय. अरे तुझ्या विण्याकडे कोण बघते? तुझ्या नावाकडे बघून कोण कीर्तन ऐकायला येते? तू गादीवर उभा आहेस म्हणून तुझं ऐकायला येते. आणि माझ्याशी हे दोन्ही कीर्तनकार सहमत होतील. आपण जर आपण काय म्हणे सांगायला गेलो तर घरचे पण येणार नाही. ते म्हणते माहिती तुम्ही घरात काय बोलतात तेच तिथे जाऊन बोलणार. पण तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, बाप रखुमा देवीवर एका जनार्दनी हे आहे म्हणून सगळे येतात ऐकायला. आपल्या ऐकायला कोण नाहीये. ते काय म्हणतात त्याला. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, गादीवर उभा आहे पांडुरंगाच्या आणि सद्गुरूंच्या साक्षीने सांगतो, आम्ही कीर्तनकार फक्त बटवडादार आहोत, पोस्टमन, कुरिअर बॉय. संतांनी दिलेले जे संदेश आहेत ते फक्त पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. ही पाकिटे घेऊन आलो तुमच्या नावाचे.
त्यात लिहिण्याचा अधिकार आम्हाला शून्य आहे. तुकाराम महाराजांचा वेणा इतका तो असा गमतीशीर होता, फुटका होता थोडासा, 2च तारा आहेत. तुकोबांचा अभंगही आपल्याला माहिती आहे, तुकोबाची कांता. आम्ही तो फार जपून शब्द वापरतो. तुकोबांचा मूळ शब्द आपल्याला कीर्तनात वापरायचा डेअरिंग होत नाही. तुकोबाची कांता सांगे लोकांपाशी, जातो माझा स्वामी पंढरीसी. फुटकाच वीणा त्याला 2 तारा, खाली येर जरा पंढरीसी. तुकोबाने एकाने सांगितलं, तुकोबा तुम्ही देऊचे सावकारात तो वीणा बदला, नवीन वीणा घ्या. तुकोबांना कधी लक्षच नव्हतं गेलं. वीण्यावर आपलं ते रामकृष्णारीकडेच लक्ष आहे. आमचं नको तिथे लक्ष. बसायला खुर्ची कशी तर जप आमचा सुरू, पंखा लावा तर आमचा जप सुरू. तुकोबांचं लक्ष तिथे नव्हतंच. रामकृष्णारी याच्यावरच फक्त लक्ष केंद्रित. तुकोबा त्याला म्हणाले, अरे माझा वीणा फुटका आहे कारण त्याला 2 तारा आहेत का, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मला एवढी खात्री आहे की देहूत जेव्हा मी हा वीणा छेडतो आणि रामकृष्णारी म्हणतो, पंढरपूरला माझ्या पंढरीनाथाच्या अंतःकरणात त्या तारा छेडल्या जातात त्याची मला खात्री आहे. म्हणून तुका झालास एक कळस. ही भक्तीचा फार मोठा सर्वोच्च अधिकार आहे. तुकोबा प्रदक्षिणा करत होते आणि प्रदक्षिणा सुरू असताना एकदम ते भानावर आले, देहावस्थेत आले. हात असा कोणतरी धरलाय लक्षात आला. डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर लक्षात आलं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा हात धरून उभा आहे. माझ्या बाबतीत हा प्रसंग कधी घडणंच शक्य नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, शार्दूल मी जेव्हा तिथे जातो ना पंढरपूरला, तो आधी खिडकीतनं पहिला पंढरीनाथ परमात्मा उडी मारून पहिला बाहेरच जातो. तो हा बुवा आला म्हणजे 4 मागण्या तरी घेऊन आले. बरं आपण इतके वस्ताद होत, पांडुरंगा जास्त काही नाही, लय नाही मागणे म्हणतो आपण. पण आपण काय सांगतो, नाही मुलाचं नोकरीचं जरा होत नाही काम, जरा बघ तेवढं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये आलोय, मुलीसाठी स्थळ बघतोय, जरा बघ चांगलं काही. अरे जास्त काही नाही, ते बँकेमध्ये लोन, हाऊसिंग लोनची फाईल क्लिअर होत नाही रे, सारखं हे डॉक्युमेंट द्या ते डॉक्युमेंट द्या चाललंय, बघ जरा. जास्त काही मागत नाही, हे कोणावरती सांगायचं. पुढे आमच्यासाठी पांडुरंग परमात्मा थांबायलाच तयार नसतो. तुकोबांसाठी तो स्वतः बाहेर येतो आणि हात धरतोय. तुकोबा एकदम भानावर, अरे पांडुरंग प्रदक्षिणा पूर्ण नाही झाल्या, असू दे तुकोबा झाल्या, तेवढंच भक्तीचं ओझं खूप झालं, ओझं उतरवत येत असतं, माग काहीतरी. तुकोबा हसले आणि ते म्हणजे मागण्यासाठी पंढरपूरला मी येतच नाही म्हणते. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. तुकोबांचा अभंग येतो. नाही पाहिजे म्हणले काही, मागण्यासाठी भक्तीच नाहीये. एका वारकरी बंधूंनी पंढरपूरला पत्रकाराला दिलेलं महाराज उत्तर आहे. तो सारखा पत्रकार त्याला विचारतोय काय मागितलं. तो म्हणला मागण्यासाठी येत नाही, आम्ही आनंदासाठी येतो. नाही पण तरी काहीतरी मागितलं असेल. नाही येत नाही त्यासाठी. तिसऱ्यांदा प्रश्न आला, पण काहीतरी तर मागितलं असेल. शेवटी त्यांनी ससेमिरा टाळण्यासाठी म्हटलं हा एकच मागेल. हा मग तेच सांगा ना आमच्या श्रोत्यांना, प्रेक्षक त्यांनी मागितले, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. हा काय मागितलं नेमकं. त्यांनी सांगितलं पांडुरंगाला एवढंच मागितलं की आयुष्यात त्या मागण्याची इच्छाच निर्माण होते, एवढंच मागणं मागितलं. एवढं जरी गुरुजी आम्हाला समजलं तरी आषाढी एकादशी खरी साजरी जाते. काही मागण्याची इच्छाच होऊ नये, एवढंच माग. पांडुरंग परमात्मा म्हणतो नाही, पण तुकोबा भक्तीचं ओझं आता असंही झालंय, काहीतरी माग. शेवटी त्यांनी सांगितलं हट्ट आहे म्हणतात. तेव्हा काय विचित्र हट्टच हे समज. तेव्हा हे उपकाराचा तो ओझं हो आता तुझ्या डोक्यावर. उपकार करणारच असेल तर एकच कर, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार. काय उपकार मागितलाय. देवामध्ये एक बंगला अजून एक बंगला नाही मागितला. आश्चर्य वाटेल. मूळचा अभंग समजेल यासाठी हे प्रमाणे. देवाचा विसर, देवाचा विसर, देवाचा विसर पाणी माझ, देवाचा विसर पाणी माझ, पाणी माझ. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा
ऐकलं. पांडुरंग परमात्मा म्हणला तुकोबाई विपरीत मागणं मागताय. अहो एक सत्यनारायणाची पूजा झाली हे पण मी गुरुजींसमोर सांगतोय. मागतायत काय? द्विपद चतुष्पद सहितानां सकुटुंबानां सपरिवाराणां. पुढची यादी मी सांगत पण नाही, सगळे पाठ आहे. माझ्या एका मित्राला सत्यनारायणाची कथा माहित नाही, संघातली नामावली माहित नाही, पण ही मागण्याची यादी सगळी पाठ आहे. गुरुजी क्रम चुकले तर ते सांगतात गुरुजी क्रम चुकलाय असा क्रम आहे. मग सोडून द्या. पांडुरंग परमात्मा म्हणले हे का मागताय? तुकोबा म्हणले पांडुरंग माझ्या सुखासाठी आहे का दुःखासाठी? म्हणजे सुखासाठी आहे म्हणून तो तुला मागायला सांगतोय. मग उत्तर राहील म्हणले माझं कशासाठी मी देहाचा विसर पाडायला मागितलाय. आणि तुकोबा उत्तर पुढच्या चरणात आहे. तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव. पांडुरंगा माझा जीव जर सुखावा असं वाटत असेल तर मला सुखवण्यासाठी मी मागतोय ते. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजे करो आले, बरे केशिराजे करो आले. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा, देवा आता ऐसा, देवा आता ऐसा करी उपकार. या देहाचा विसर पाड. बस जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत या जीवाला सुख नाही नाही नाही. आणि हे केवळ तुकोबाने म्हणत आहेत, त्यांचे समकालीन असलेले राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी करुणाष्टक काढून पहा. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन वळेना हित ते आकळेना. आणि परम कठीण देही देह बुद्धी गळेना. सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. देह बुद्धी जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत या जीवाला सुख नाही म्हणजे नाही. देहबुद्धी कळायला पाहिजे तर अडचण कुठे आहे? आज विषय वेगळा आहे, प्रतिपाद्य विषय वेगळा म्हणून मी शरद नाही, पण आपण सगळे अभ्यासू आहात म्हणून सांगतो, व्यासंगी अधिकारी आहात. अहंकार या विषयावर अनेकांनी सगळं मांडलंय, पण मी नेहमी सांगतो दासबोध काढून पहा. समर्थांनी अहंकाराबद्दल 3 छटा सांगितल्या. अहंकार, अहंभाव आणि अहंकार. इतका सूक्ष्म भेद आहे आपल्याला कळतही नाही काही वेळा. 3 छटा आहे. मी पुन्हा सांगतो आज अहंकार हा माझा प्रतिपाद्य विषय म्हणून मी शिरत नाही, पण मी जाता जाता बीज देऊन जातो, खाद्य देऊन जातो. आज 3 छटा सांगितल्या. अहंकार वेगळा, अहंभाव वेगळा आणि अहंता वेगळी. आणि समर्थांचं तर मला फार कौतुक वाटतं. समर्थांनी, कौतुक हा शब्द मागे घ्यायला पाहिजे, समर्थांचं कौतुक आपण कोण करणार, पण अचंबित व्हायला होतं. किती बारीक निरीक्षण समर्थांनी केलं असेल. आम्हाला एसी रूम लागते, स्टडी टेबल लागतं, टेबल लॅम्प लागतो. इन्व्हर्टर जरा चांगला नसेल तर जनरेटर पण ठेवा, अभ्यासात व्यत्यय येतो आमच्या. हे असं सांगणारे आमच्यासारखे. आणि समर्थ दास डोंगरी राहतो असं असताना सुद्धा कुठनं आणि कसा अभ्यास केला होता. मी परत सांगतो आपल्याला, उद्यान विद्या प्रकरण काढून पहा. शेतकऱ्यांना अनेक गोष्टी माहित नसेल एवढं समर्थांनी मांडलं. विटा कशा भाजाव्यात याचं समर्थांनी केलेलं वर्णन वाचा. आणि मी ते नेहमी सांगतो की सज्जनगड आणि गोंदवले या 2 ठिकाणी या. मॅनेजमेंट कॉलेजमध्ये थेरॉटिकल नॉलेज मिळेल, प्रॅक्टिकल नॉलेज या 2 ठिकाणी नक्की मिळेल. येऊन बघा. सांगत नाही कोणी हे असं करा तसं करा, पण सगळ्या गोष्टी ठरल्यानुसार होत असतात. आणि मग आपल्याला लक्षात असं येतं की अहंकाराला सुद्धा समर्थांनी राहू केतूची उपमा दिली. ते पत्रिकेचा अभ्यास असलेले कोण आहेत मला माहित नाही, पण ज्यांचा अभ्यास आहे त्यांना कल्पना आहे. अष्टमात राहू आहे,
माझा अभ्यास शून्य बरं का, माझं फक्त आडनाव पुरोहित आहे, मला कुंडलीबद्दल काही विचारू नका. माझ्यावर ज्यांचे उपकार आहेत असे दत्तदास बुवा घात दादा, ते नेहमी मला सांगायचे की मी जिथे जिथे जाईल गोव्यात सुद्धा मला किमान एक जण त्या 7 दिवसात भेटायचा. व पत्रिका थोडीफार समजत असेल ना, मी पहिल्याच दिवशी सांगून टाकायचो माझा पत्रिकेचा अभ्यास नाही. चेहरा वाचता येतो का मला काही, ते म्हणजे मला फक्त एखादं पुस्तक वाचता येतं, वही वाचता येते, मला बाकी वाचताच येत नाही. काय ते म्हणजे 7 दिवस गोवाच्या मागे पत्रिका घेऊनच खोलीमध्ये बसलेली असतात माणसं. आणि मी त्याच्या पलीकडे जो सांगतो, गळ्यात तुळशीची माळ आल्यानंतर हात आणि पत्रिका दाखवू पण नाही करतात. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, किंवा गजानन विजय ग्रंथ ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती असेल, दासगणू महाराज यांची अप्रतिम ओवी आहे, जैसे करशील तैसे करी तरी दया असू दे अंतरे देवा तुझ्या बळावरे दासगणूच्या सायावर. बस याच्यापेक्षा काही नाही. एवढ्यासाठी सांगतोय की त्या अहंकारामुळे सुद्धा राहू केतूची का उपमा दिली सर समर्थांनी. जी सूर्यमाला आहे ज्याला सोलर सिस्टीम म्हणतात, त्यात राहू केतूला स्थानच नाहीये. प्लुटोचं सुद्धा स्थान घेतलं, त्याला डॉर्क प्लॅनेट म्हणतात आता, बटुग्रह. त्याचं प्लॅनेटचा स्टेटस काढला आता त्याचं. राहू केतू कुठे हसतील ते आपल्याला जर कोणी आपल्याला खगोलशास्त्रात कुठले राहू केतू आणले, पण ते न दिसणारे राहू केतू पत्रिकेत आले की अडचणी निर्माण करतात असं आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. तसा अहंकार दिसत नाही पण तो त्रास नक्की देतो. आणि तो अहंकार कोणामुळे येतो, या देहबुद्धीमुळे. कारण मी आहे, मला तर काही वेळा हसू येतं. काही जण म्हणतात तामणकर साहेब, अरे मला तो, अरे हा पठ्ठ्या तुला मदत करेल, हा पठ्ठ्या असं ठोकता ठोकता खाली पडू शकतो, हा पठ्ठ्या काय तुला मदत करेल. पण काय देहबुद्धी असते, अरे हा देह तुझ्यासाठी मदत करेल, झिजवीन. कुठल्या भरोशा. मी तर फार पुढे जाऊन स्पष्ट सांगतो, जेव्हा आमचं बोलणं झालं होतं की या तारखेला येणार का, काय भरोसा होतो आषाढी एकादशी पर्यंत हा देह राहील. होता भरोसा. कुणाच्या भरोशावर हे सगळे निमंत्रण आम्ही घेतो. हे तर एवढं तर भाग कीर्तन करायला तर राहिलं पाहिजे निदान. त्यांच्या भरोशावर सगळं चाललंय, हा सगळा भाग आहे त्यातला. मी एवढ्यासाठी सांगतो की ही देहबुद्धी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देहाचा पालट घडत नाही. देहाचा पालट नाही तोपर्यंत विठोबाची भेटी नाही. मी अगदी सोपं उदाहरण सांगतो. 40 वर्ष मॅथ्स शिकवलंय. समजा क्लासरूम मध्ये गेला, ब्लॅकबोर्ड वर 1 लिहिलं, आता व्हाईट बोर्ड आले 1 लिहिलं. मुलांना विचारलं किती आहे 1 किंवा 1 0 लिहिलं. मुलं लगेच तिकडनं सांगतात 10 100 1000 10,000 असं करत करत मी 10 अब्जपर्यंत समजलं. खरं आणि खरं सोडून द्या, 10 अब्जपर्यंत नेलं. आणि सहज म्हटलं फळ्यावरची जागा संपत आली. आणि मी पटकन असा हात ठेवता म्हटलं, लक्षात आलं संख्या किती मोठी होत गेली, शून्य लिहित गेले. किती आहे ते? पटकन पहिला बेंचवरचा मुलगा, सर 0. अरे वेळ आहे का, 10 अब्जापर्यंत गेलो 0. सर तुम्हीच बघा बोर्डावर. तो हात ठेवला होता तेव्हा त्या हाताच्या पोचल्याने 1 पोचला गेला. आता सगळे 0 राहिले. आपण सगळे शून्य अधिकारी आम्ही काय सुचवतं लक्षात आलं असेल. तो 1 होता तेव्हा पुढच्या शून्यांना किंमत आहे. 1 गेला, संपलो. मी त्या एकाबद्दल बोलतच नाही फळ्यावरच्या. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामू विषय. किंवा माऊलीने त्याला चैतन्यनाथ पण शब्द वापरले, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. तो एकदा आहे तोपर्यंत पुढच्या सगळ्या, मग कोणी नगरसेवक असेल, कोणी आमदार असेल, कोणी खासदार असेल, कोणी मंत्री असेल, कोणी पंतप्रधान, कोणी राष्ट्रपती. तो गेल्यानंतर सगळं संपलं. मी तर फार परखड बोलतो. समजा मी तुमचं उदाहरण देतच नाही, मी माझंच देतो. काही जण म्हणाल बुवा तुम्ही स्वार्थी आहे आता या बाबतीत, कारण नंतर सांगतो माझं काय देऊ. समजा उद्या मी राष्ट्रपती झालो, तुम्ही म्हणाल मग आम्ही काय नाही झालो. तसं कारण सांगतो, पुढचा दृष्टांत ऐकला की लक्षात येईल बुवा तुमचंच द्या उदाहरण म्हणाल. समजा मी राष्ट्रपती झालो, आणि एक सांगू कीर्तनकारांनी किंवा माळकरी माणसाने राष्ट्रपती होणे कोणी लिहिले, कधीतरी व्हावं ना. समजा तो राष्ट्रपती झालो, किती वेळ राष्ट्रपती, 5 वर्ष, किंवा मी राजीनामा देईपर्यंत राष्ट्रपती, किंवा आता पुढचं आहे का, म्हणून मी तुमचं उदाहरण दिलं नाही. त्या आतल्यानीच जर आधीच राजीनामा दिला तर, आता हे उदाहरण मी दुसऱ्या कशाला देऊ, कोणाचं. आतल्याने राजीनामा दिला, 3.5 वर्ष झाले त्यांनी राजीनामा देऊन टाकला.
बातमी काय झाली सगळीकडे, सगळ्या चॅनलमध्ये, टाइम्स नाऊ पासून एबीपी माझापर्यंत, राष्ट्रपतींच्या अंत्यदर्शनासाठी नसली इच्छा तरी येतात महाराज. 40 वर्ष पत्रकारिता केले म्हणून सांगतो, सांगू नये स्वतःबद्दल की मोदी गुजरातचे पंतप्रधान झाल्यावर त्यांची मुलाखत दीड तास घेतली. फोटो दाखवतो तुम्हाला पुरावा. सगळ्यांच्या मुलाखती घेतल्यात, पण ते खरं सांगू हे सगळं तोंड टेकलंय. ज्यापासून 30 वर्ष कीर्तन क्षेत्रात आलो असं वाटायला लागलं की ती पहिली वर्ष फुकट गेली. हाच आनंद वेगळा आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की इच्छा नसली तरी प्रोटोकॉल, राजशिष्टाचार म्हणून दर्शनाला येतात. ते पीए हातात दिलं की त्यांनी याचं ते पुष्पचक्र व्हायचं. चल राहा नंतर फक्त बघतो असं. मी आलो ना कॅमेऱ्यात, आलोय मी, नोंद घ्या माझी. किती वेळ राष्ट्रपती राष्ट्रपती उचलेपर्यंत राष्ट्रपती. आता पुढचं आहे का, जनाबाई जेव्हा म्हणतात ना देहाचा पालट, उचलायची वेळेला राष्ट्रपतींना उचला म्हणतील का बॉडी उचला म्हणतील, तेव्हा राष्ट्रपती नाही. राष्ट्रपती केव्हा त्या देहात आतमध्ये तो आहे तोपर्यंत तो राष्ट्रपती, नाही तर तो संपला. हे कळलं की देहाचा पालट व्हायला पहिलं पाऊल पडायला सुरुवात होती की मी नाही महत्वाचा, तो आत कोणीतरी आहे ना तोपर्यंत महत्वाचा आहे. आता पुढचं आहे का, कळलं आपल्याला देहाचा पालट झाला की विठोबाची भेटी होते. देहाचा पालट होण्यासाठी देहबुद्धी संपली पाहिजे. मग देहबुद्धी संपावी असं जर खरंच वाटत असेल तर घडलं काय पाहिजे. मी मगाशी सांगितलं, मी म्हणजे देह, मी देह यांची गाठभेट सुटली पाहिजे, तो मी बाहेर पडला पाहिजे. यांच्या दादांचंच घातवांचंच दृष्टांत देणार आहे. मला फार दादांचे उपकार मी दुसऱ्यांदा सांगतोय, प्रचंड उपकार आहे. आणि दादा इतके छान ते सांगायचे सगळं. ते म्हणायचे एका राजवाड्यामध्ये अनेक शिपाई असतात, अनेक सैनिक असतात. त्यातला राजाच्या सर्वात जवळचा सैनिक, सर्वात विश्वासू सैनिक 3 महिने त्याची सेवानिवृत्ती जवळ आलेली असते. एक सांगतो आपल्याला, जात जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणची संपली, पण एक जात कधीच संपणार नाही, मुलीचा बाप. ती जात राहते बरं का, राहते. मी पण माझा अनुभव घेऊन सांगतो, मुलीचा बाप जात राहणारच, कशी जाईल. माझे आजोबा फार छान सांगायचे. ते म्हणले की मुलीचे वडील ओळखायची खूण काय म्हणे. म्हटलं काय खूण म्हणजे, ते विचारलं नाही, विचारायचं म्हणजे त्याच्या चपला बघायच्या, ज्याच्या चपला खूप झिजल्या ओळखायचा मुलीचा बाप. आता त्या काळची गोष्ट आहे. सद्गुरुनाथ आता नमस्कार केला की सांगतात दिला आशीर्वाद तर बरं होईल, आता आमचं झालंय. आता चपला झिजवायलाच लागत नाही. मी टीका नाही करते बरं का, कालाय तस्मिन नमः, जे आहे ते. आता लक्षात येईल, तो मुलीचा बाप म्हणून असा ती जात अशी त्याची ती टिकलेली होती. आणि त्याच्या डोक्यात एकच विषय, 3 महिन्यांनी आपली निवृत्ती होणार. राजा दोन किती देणार आहे. आणि त्यावेळी काय 7th कमिशन 8th कमिशन काय नव्हतं, 7वा आयोग 8वा आयोग काय भानगडच नव्हती. आला 8वा की नाही माहितीये, पण ते चाललंय त्यांची प्रक्रियावरती. येईल, काळजी करू नका. आषाढ एकादशीच्या निमित्ताने ती पण खुशखबर देतो, लवकरच येईल. काही नव्हतं पूर्वी. यांनी विचार केला, राजा देऊन काय देणार आहे. माझी एकुलती एक मुलगी आहे, माझी पण इच्छा आहे मुलीचा बाप म्हणून लग्न थाटामाटात करावं. बरं, गंमत अशी आहे की आपली इच्छा असली तरी समोरच्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. कन्या वरयते रूपम, मुलगी फक्त रूप पाहून हो म्हणते. पूर्वीचं सांगतोय, आता असं नाही. आताच्या मुली परीक्षा पाहिजे जेव्हा हो म्हणणारच नाही. पण पूर्वीचं हे सुभाषित आहे, कन्या वरयते रूपम माता वित्तम, मुलगी सुखात राहील ना, 4 घास तिच्या पोटात नीट जातील ना. माता वित्तम पिता श्रुतम, वडील कीर्ती पाहतात मुलाची, किंवा त्याच्याबद्दल काय बोललं जाते समाजात, त्याचं चारित्र्य कसं आहे बघायलाच लागतं. ते बांधवाहा कुलविच्छिन्ति, आमच्यातला आहे बस, मग चालेल म्हणतात. पण पुढचं आहे का, मिष्टान्नम इतरे जना. बाकीचे म्हणतात जेवणाचा बेत काय तेवढा सांगा, बाकी तुम्ही काय हवा तो गोंधळ. आणि कितीही चांगलं जेवायला वाढा. तामणकर साहेब, एक तरी माणूस असा कानात सांगणारा भेटतो. तुमच्या लक्षात आलं का तामणकर साहेब, ती डाव्या बाजूला खोबऱ्याची चटणी तुम्ही खवट तुम्हाला नाही जाणवली. आपण त्यांना विचारतो, पण बाकी जेवण तुम्हाला काय सांगू, गुलाबजाम तर यांच्यासारखे मी कुठे खाल्लेच नव्हते. काय तुम्हाला सांगतो, भाजी बाकी सगळं चांगलं,
आणि मग त्या एवढ्याशा चटणीचं कशाला बोट नाही, पण तेवढं जरा फक्त जाणवलं. कितीही केलं तरी ते बोट ठेवणार असतातच. लक्षात आलं असेल. आता माझ्या मुद्द्याकडे येतो. तो शिपाई विचार करतो, सैनिक विचार करतो, एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, राजात घेऊन किती देणार आहे, मला मुलीचं थाटामाटात लग्न करायचं. आपला विषय चालला देहाचा पालट. मूळ मुद्दा सोडायचा नाही. हरदासाची कथा मूळ पदावर आलीच पाहिजे. देहबुद्धी आहे तोपर्यंत देहाचा पालट शक्य नाही. याने विचार असा केला. आणि एक सांगू आपल्याला, काम एषा क्रोध एषा रजोगुण समुत्पन्न माहिती आपल्या सर्वांना. ते मनामध्ये एकदा इच्छा निर्माण झाली ना की सगळे पुढचे विकार येणारच आहे. आणि काम शब्दाचा फक्त आपण जो नेहमी अर्थ घेतो तसा नाही, त्याला 6 छटा आहेत. जाणकार आहेत तिथे त्यांना कल्पना 6 छटा आहेत त्याच्या. मी एवढ्यासाठी सांगतोय की तो इच्छा मनात निर्माण झाली आणि मग माणूस चुकीच्या कल्पनांचं सुद्धा समर्थन करायला लागतो. म्हणजे मी माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो. गाडी त्याला समजा काय 9:31 समजा पकडायची होती. लवकर बाहेर पडावं ना, तिकीट नाही, पास नाही, तर लवकर जावं. नेमकी त्या दिवशी लाईन तिकिटाची. त्यावेळी काही रेल्वे वगैरे काही नव्हता ऍप, UTS नव्हतं पूर्वीचं. रेल्वे नाही, आता इथल्या इथे बसून तिकीट मिळतात. कूपन सिस्टीम नव्हती, जुन्या काळची गोष्ट. हा त्याला सांगतोय, ओ मास्तर लवकर करा, गाडी जाईल, ओ लवकर द्या. याला सगळीकडे कशाला चिडतो. नाही नाही, मला त्याच गाडीने जाणं आवश्यक आहे, माझी अपॉइंटमेंट ठरलेली आहे. अर्धी लाईन सुद्धा पुढे गेले नाही आणि त्याचं लक्ष गेलं इंडिकेटरकडे. आणि 9:31 गेले. घड्याळ बघितलं, 3 मिनिटं शिल्लक आहे. आता याच्या मनात विचार पहिला आला, इतके वर्ष मी फर्स्ट क्लासनी प्रवास तिकिटाशिवाय कधीच केला नाही. दुनिया विदाऊट तिकीट जाते, मी कधी गेलो नाही. एक दिवस गेलो तर काय फरक पडतो. माणसाच्या डोक्यात एक चुकीचा विचार आला की तो समर्थन नाही, ज्याला आपण आपल्या भाषेत जस्टिफिकेशन म्हणत होतो, द्यायला सुरुवातच करतो. एक दिवसाने काय फरक पडणार आहे, जाऊया म्हणलं तसंच. आणि शेवटी तो गेला. बरं, एकदा गेला आणि पचलं ना की पुढचं फार वाईट असतं. मी काय म्हटलं आपल्याला कळलं. यांनी एवढाच विचार केला, राजा घेऊन काय देणार आहे. मग त्याच्या डोक्यात आलं, राजाचा सर्वात जास्त विश्वास माझ्यावर आहे, त्याचा खजिना माझ्याच ताब्यात आहे. राजाला स्वतःला माहित पण नाही त्या खजिन्यामध्ये काय येते, पण याला माहिती होतं सगळं, एक माहिती होती. आणि मग यांनी काय दृष्टांत मनाशी दिला असेल की अरे समुद्रातनं एक बादली पाणी जर उचललं तर समुद्र काय आटतो का, समुद्राला काय फरक पडणार आहे, काय विचार आहे बघा. मग त्यांनी विचार केला, राजाच्या खजिन्यातली एक पेटी जर मी उचलली, राजाला कुठे काय दारिद्र्य येणार आहे काय, पण मला नक्की श्रीमंती, मला फायदा होईल. पण डोक्यात विषय सुरू झाला, अरे माझ्यात ताकद आहे म्हणला, काय बुद्धी आहे म्हणलं आपली, बस कल्पना छान आहे म्हणलं. आता देहबुद्धी कशी जागी होत जाते बा, मी 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 कसा बाहेर पडतोय बघा. तो मी बाहेर पडला पाहिजे, पण याचा कसा पडलाय ते सांगतो. मग याने विचार केला की पेटी न्यायची, ती बाहेर न्यायची, मग एकट्याने करण्यापेक्षा घेऊ कोणाची तरी भागीदारी. मग त्यांनी पुन्हा विचार केला, बुद्धी माझी, माझा प्रयत्न आहे, उपयोग माझ्यासाठी आहे, दुसऱ्याला कोणाला घेतलं भागीदार म्हणून त्याला निम्मे द्यायला लागतील, 50-50 नको म्हणला, आपणच करायचं. आणि तो गेला. त्यांनी सगळं पाहिलेलं होतं. राजवाडा अनेक वर्ष सेवा झाली होती. दादा सांगायचे की त्यांनी एक कल्पना अशी केली की 2 मोठे खिळे घ्यायचे, हातोडा घ्यायचा, त्या चिऱ्यांमध्ये गुळ आणि सोन्याचं ते लावलेलं असतं बघा. दक्षिणेकडच्या मंदिरात तर मी फार जपून सांगतो, तिथे काही वापरलेले बरं का, 2 चिरे असे अडकवलेले आहेत आणि तरी ती मंदिरे टिकून आहेत. आमची सोसायटी 35 वर्ष तरी डेव्हलपमेंटला जाते, एवढंच सांग. काय म्हटलं आपल्याला कळलं सर, कुठलं सायन्स ऍडव्हान्स आहे मला कधी कळतच नाही काय. मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यांनी ठरवलं एक खेळा डोक्याचा, त्याच्यावर जायचं, वरती खेळा, एक खेळा असं करत जायचं, उतरताना पलीकडच्या बाजूने. आणि यांनी एकटंच केलं. त्याला बरोबर माहिती होतं की पहारा बदलताना जरा ढिलाई येते, करूया त्यावेळी म्हटलं. रात्रीच्या वेळी पहारा बदल, याच्यावर संशयच नव्हता कोणाचा. यांनी केलं काय, तो म्हटला बस आपल्याला हे सगळं जमलं. हळूच एक पेटी घेतली, बाजूला ठेवून दिली, कोणाला शंका पण नाही आली. याच्यावर एवढे वर्ष चांगली सेवा केली, राजाचा सर्वात विश्वासू सेवी, शंका नाही आली. पेटी बाजूला काढून ठेवली.
त्यावेळी काय अशी दिव्यांची योजना नव्हती, प्रकाश योजना ती मशाली पलिते. बाजूला गेला आणि पुढचा पहारांची पाळी सुरू झाल्याबरोबर पेटी खांद्याला अडकवली, खिशात असा तो एक खेळा काढला, हातोडी अशी त्या धोत्राला खोचलेली घेतली, खेळा ठोकतोय. थांबला फक्त की ठाक 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 आवाजाने कोणी आलं नाही ना, नाही आलं. शंका सुद्धा कोणाला आली नव्हती. एक एक खेळा ठोकत ठोकत हा वर गेला आणि वरपर्यंत गेल्यानंतर घाम सुटलेला होता दोन कारणांनी. शेवटी पाप असलं ना की जाणवतच ना, मन खातच असतं, त्यामुळे घाम. आणि दुसरी गोष्ट पेटी जड होती, उपयोगी जड असेल तरी ते जड तर जडच आहे ना. तिथपर्यंत गेला आणि मग कळलं अरे आपण वर पोचलो. आता जरा कळलं कसं, दोन कारणामुळे कळलं. वरती सपाट भाग आला म्हणजे तटबंदी संपली म्हटलं, आणि गार वारा आला समोर. गार वारा आल्या म्हटल्यानंतर याला इतकं बरं वाटलं, अरे पोचला म्हटलं. आणि मग तो देह असा काय जागा झाला, अरे गड्या जिंकलो म्हटला, काय आपली बुद्धी आहे, जमलं म्हटलं आपल्याला, ठरवलं केलं, मिळाली पेटी म्हटलं. आता ती पेटी आता काय वरपर्यंत उतरायचं काम आहे, चढणं जड होतं तरी पेटी अशी ठेवली वरती. क्षणभर त्या कट्ट्यावर असा बसला, पुन्हा विचार आला की चुकून जर आपल्या चढण्याच्या वगैरे आवाजाने कोणी सावध झालं असेल, बघायला आला तर उतरून घेऊया म्हणलं एकदा. म्हणून पलीकडच्या बाजूला एक खेळा त्यांनी ठोकला. आता घरी येण्याची जरा घाई असते, तो खेळा पलीकडच्या बाजूला जो ठोकला तो कच्चा बसला. घरी याची घाई होती थोडी, आणि याने त्या खेळ्यावर पाय दिला, आणि जो पाय असा सटकल्याबरोबर तोल गेला, हात असा फिरल्याबरोबर पेटीला धक्का लागला आणि पेटी धाड दिशी खाली पडली. हा आई आई मेलो मेलो म्हणून पाय मुरगळत खाली पडला. इतकं वाईट वाटलं. हातात आपण म्हणतो ना, दैव देताने कर्म नाही तर. दादांचे शब्द असे की मॅन प्रपोजेस, पण दादा इतके छान म्हणायचे, त्याने दादांना ऐकलं त्यांना कळेल, पण काही वेळा गॉड डिस्पोजेस. दत्तदास भाऊला ज्याने ऐकलं त्यांना लक्षात येईल, हा होतं असं असं म्हणायचे ते छान. आणि बाजूला राजा बोस असायचे, काय ते छान दोघांचं गिव्ह अँड टेक असायचं, आपल्याला सर्वांना कल्पना आहे, धमाल असायची ते. मी एवढ्यासाठी सांगतोय की वैतागलं, अरे आणलेला घास हाताशी तोंडाशी पडला म्हटला खाली, जाऊ दे म्हटला, शिर सराव तो पगडी पचास, बघू काय करायचं ते. आला लंगडत लंगडत घरी आला. पण त्या पेटी पडल्याचा आवाज आल्याबरोबर सैनिकांची धावपळ सुरू झाली. आवाज कसला आला, भराभर मशाली पलीकडे काढले गेले. बघितलं तर पेटी खाली, कुलूप तसंच, पेटी तशीच. बघायला म्हणजे कोण आहे का, सगळीकडे शोध. बरं दरवाजा बंद होता रात्रीच्या वेळी, कुणी बाहेर नव्हतं गेलेलं. अरे गेला कुठे, माणूस तर दिसत नाही. आता मध्यरात्र होत आली, ती शोधाशोध करते. म्हणजे आता राजेसाहेबांना आत्ता नका होतं, प्रधानजींना कल्पना द्या. प्रधानजींना सांगितलं गेलं, प्रधानजी म्हणजे सकाळी ती पेटी राजेसाहेबांसमोर समोर ठेवा, काय घडलं तेवढं फक्त सांगा त्यांना. एकदा त्यांना सांगितलं, राजा घेतील निर्णय काय घ्यायचं ते. ठरलं, सकाळी ती पेटी ठेवली गेली, महाराजांना सगळं सांगितलं गेलं. महाराजांना सांगितल्यावर महाराज एवढंच म्हणाले, दवंडी पिठा नगरामध्ये संस्थान असायची पुढे, नगरीचे राजे, दवंडी पिठा असा प्रकार घडलाय, कोणाला काही समज असेल तर सांगायला या. सगळीकडे दवंडी पिठा. पूर्वीची दवंडी होती, आता आमच्याकडे ग्रामसेवेला कोण पूर्ण नाही होत. आपल्या गावाचा अनुभव मला माहिती आहे, पण मी आमचा पूर्वी कर्जतला ग्रामपंचायत होती तेव्हा तर सांगतो, कोणच नाही पूर्ण. अर्धा तास सभा तहकूब, मग पुन्हा सभा व्हायची, यायचेच नाहीत लोक. पूर्वेशी ती दवंडी पेटायची, ठण ठण ठण, ऐका असं करून. ज्याने ऐकले त्यांना लक्षात येते दवंडी म्हणजे खरंच दवंडी होती. आणि दवंडी पेटली गेली, कोणाकोणाला माहिती तरी या सगळेजण हजर. पूर्वी आदेश आला की आदेश, देवाज्ञे पाठोपाठ राजाज्ञेला महत्व होतं. याची एकुलती मुलगी जिच्या लग्नासाठी ती पेटी बाहेर काढली होती, ती पण गेली आणि बायको पण गेली. त्यांनी विचार केला, उद्या राजाने जर सगळ्यांची नोंद घेतली कोण कोण आले होते, तर अनुपस्थितांमध्ये मी एकटाच सापडलो की माझ्यावर संशय येईल. मी गेलं पाहिजे, देहबुद्धी पुन्हा पुन्हा सांगते, मी गेलं पाहिजे तिथे. खरं म्हणजे याच्यावर काय संशय आला. रात्रीची रात्रपाळी करून गेला राजा, म्हणण्याचा झोपलाच याला. गेला काठी घेऊन टेकत तोपर्यंत दरबार भरून झालेला होता. महाराजांनी स्वतः प्रश्न विचारला, अशी अशी पेटी पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे, मुद्देमाल सापडलेला आहे, काही चोरी झालेली नाही, पण कुणी नेले, कुणी केले, कसं केले काही कळलेलं नाहीये.
ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी सांगा. सगळ्यांनी मानस खाली होतं, माहितीच नाही हो. आणि हा आता दरबार विसर्जित असं म्हणणार राजे साहेब, हा मागे पोचला होता गर्दी, हा ऐकतोय तिथनं, हा तिथनच ओरडतोय, महाराज कोण रे म्हणले. तो एक शिपाई धावत गेला, महाराज तुमचा सर्वात बोलवा त्याला. हा काठी टेकत टेकत आला लंगडत. काय रे लंगडतोयस? तर याने ठोकून दिलं बिंदास. जमीन सारवत होतो अंगणातील, पाय सरक लाईन पडलो. बायको म्हणते पाण्याचा ग्लास घरात उचलत नाही, जमीन कधी सारवा त्याला. माता वगैरे का असल्या मला कळलं नाही, पण त्यांनी बायकोने सांगितलं जाऊ दे, महाराजांचा विश्वासू सैनिक आहे, काय बोलायचं. नाही बोलले, काही सोडून दिला विषय. हा काय म्हणतो असतो, महाराज कोणाला विचारताय यांना, मी आहे ना. आपला चाललाय विषय देह बुद्धी अहंकार, मी आहे ना म्हणला. ते म्हणजे तू असो काय करणार आहे, तुझा पहारा संपला. तेच सांगतोय, तुम्ही चोरी कशी झाली असेल असं विचारता नाही, यांना काय समजणार आहे, मी आहे ना सांगायला. सांग ना म्हणा, तुला काय माहिती. माहिती नाहीये पण मी अंदाज करू शकतो एवढ्या वर्षाच्या सेवेने. अंदाज सांग म्हणा, अंदाज काय. महाराज हे माहितगाराचं काम असावं. महाराज म्हणले हे अंदाजे असे ठोकाठोकी करू नको. महाराज माहितगार नसेल तर पेटी कोणत्या वेळी आणि कुठली आणि कशी काढायची कसं समजेल. हा हे पटते म्हणले. पण पुढे बोल म्हणले, महाराज एकट्याच काम असावं. हे अंदाजे सांगतो, अंदाजे नाही महाराज. दोघे असतात तर किमान एकतरी सापडलं असतं. सापडणंच कठीण आहे, एक सटकला तो. हाच सांगतोय. पण ते म्हणजे बरं पोच सांग. त्यांनी ना काही गरज नव्हती पण स्वतःची बुद्धी, त्यांनी 2 खिळे वापरून हातोडीने खिळे ठोकत ठोकत तो वर गेला असेल. महाराज म्हणतात देवा हे असं पचेल असं काहीतरी सांग. हे महाराज खात्री वाटत नसेल तर पाठवा तपासायला. काय गरज होती का, शिपायाला पाठवलं. आला तो शिपाई काही काळातच. महाराज तिथे ते भोकं भोकं दिसतंय. महाराज खुश. त्या सगळ्या नगरजनांना म्हणतात बघितलं का, अशी बुद्धी पाहिजे. याचा देह, याची छाती जशी बुवाची छाती काही वेळा बटन तुटेपर्यंत अशी होते, याची छातीची फुगली. महाराज तुम्हाला म्हटलं ना मी आहे ना, मला विचारा ना. हा पुढे बोल म्हणलं, आता तुझ्यावर माझा विश्वास बसला, सांग. तो एक एक खेळा चढत चढत वर गेला असावा. पुढे बोल. पुढे काय म्हणे महाराज, तो तटबंदीपर्यंत पोहोचला असावा. पुढे काय त्यांनी पेटी दमून तिथे ठेवली असेल. पुढे काय घाव आला म्हणून तो बसला असेल. सगळे अनुभव सांगतोय, घाव आला म्हणून बसलाच असेल. पुढे काय म्हणे त्यांनी मग उतरण्यासाठी खेळा पलीकडच्या बाजूला ठोकला असेल. पुढे काय म्हणे तो घाईमध्ये असेल, घाई तो खेळा कच्चा बसला असेल. पुढे काय म्हणे तो खेळा कच्चा बसला असेल, त्याच्यावर पाय ठेवला तो खेळा सटकला असेल. पुढे काय म्हणले महाराज, खेळा सटकला, पेटी पडली आत आणि मी पडलो बाहेर. आता मी बाहेर पडला पण चुकीच्या पद्धतीने पडल्यावर काय झालं असेल पुढचं. लग्न व्हायला बाजूला, लग्नाच्या वेळी मुलगी अडकण्याच्या ऐवजी हाच पेटीत अडकला. मी बाहेर पडला पाहिजे, देहाचा पालट घडला पाहिजे. पण विठोबाची भेटी होण्याची साठी कसा देहाचा पालट घडला पाहिजे. फक्त एक दृष्टांत 1 मिनिटाचा सांगतो आणि पूर्णरंग आठवता येतो. मी बाहेर पडला पाहिजे पण चुकीच्या पद्धतीने नाही. त्याचंही दृष्टांत देतो. जे प्रत्यक्ष गावी नेहमी जातात, आजच ते गावाहून आले. आजही शेतकरी शेताच्या बांधावरनं चालतात. आणि एक पुढे जाण्यापूर्वी सांगतो, मी शिक्षण क्षेत्रात असूनही सांगतोय, ऍडव्होकेट विवेक पैठणना कल्पना आहे, माझे अनेक विद्यार्थी PhD होल्डर्स पण आहेत, पण तरीही सांगतो, शेतकरी कदाचित एक इयत्ता शिकला नसेल पण त्याचं जे व्यवहार ज्ञान आहे ना, आमच्या सगळ्यांपेक्षा फार पुढचं आहे. पिके पडतो आपण अनेकदा. काय जबरदस्त फाटकन सांगून मोकळे होतात, हे असं करा. आमच्याकडे तर कोकणामध्ये फारच प्रकार आहे. कुणाचे भाडवेट ठेवत, राष्ट्रपतींना सुद्धा भाडवेट नाही ठेवणार. पटत नसेल तर फक्त पुलंचा अंतो बरोबर एकदा एकटं बसून ऐका, म्हणजे कळेल. नवीन पिढी वर्षात खूप दुर्दैव आहे या बाबतीत. पु ल देशपांडे अभ्यासक्रमातच नाही तो. आणि मी ते नेहमी सांगतो, ज्यांना नाही वाचायला मिळाले त्यांचं जीवन अर्धवट राहिलं. पु ल अत्रे हे वाचलेच पाहिजे. एवढ्यासाठी सांगतोय की तो 2 मित्र असे बांधावरनं चालत होते आणि चालता चालता गप्पा रंगल्या होत्या आणि एक मित्र अचानक खाली बसला. आई ग असं ओरडला फक्त.
तो ओरडल्याबरोबर दुसरा मित्र धावत धावत बघतो इकडे तिकडे, काय झालं याला, कोणी मारलं तर काय. तो म्हणतो अरे जाऊ नको, मी इथे बरे. अरे तू आहेस बरोबर, तुला केलं कोणी काय? कोणी नाही केलं, इथेच आहे म्हणला. इथे काय म्हणलं? इथे पाय पाय म्हणला. बस खाली म्हणला. खाली बसला आणि याचा पाय त्यांनी मांडीवर घेतल्यावर लक्षात आलं पायात एवढा बाभळीचा काटा अर्धा घुसला. मी गादीवर उभ्या म्हणून सांगतो, माझ्याही पायामध्ये लहानपणी ज्यांनी तुम्हाला माहिती आहे आमचा पातेवाडा जवळ बघितलाय, त्याच्यात काटे असायचे आणि टोचलेले राहिले. आमच्या वाड्यामध्ये एक मावशी होत्या, त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या, पण त्या बरोबर काटा म्हणजे पायातला बरोबर काटा काढायचा पायात. आणि मला अजून लक्षात आहे गुरुजी, आता हे सुद्धा नवीन पिढीला उपाय माहित आहे, तो काटा काढला की तिथे ते नंतर रक्त आले, खात्री पडली की गुळ लावून त्याला असं चटका द्यायचे. ती कळ इथे गेलेली मला आठवते अजूनही. आणि मग ते म्हणायचे मावशी जा आता बिंदास खेळायला, आता काही सेफ्टी वगैरे होणार नाही. आजीबाईचा बटवा आता लक्षात आलंच आहे. काटा टोचलाय म्हटलं, यांनी विचार केला तर काटा तर काढला पाहिजे, पण तो शेतकरी होता, त्याने काय असा नाही विचार केला, काटा टोचलाय, आता याला कुठल्या डॉक्टरांकडे नेऊ. पण डाव्या पायाचा काटा आहे का उजव्या पायाचा, म्हणजे कुठला स्पेशलिस्ट, काही बघितलं नाही त्यांनी. त्यांनी इकडे तिकडे पाहिजे तर बरेच काटे पडले होते, त्यातला एक काटा अंकुचित उचलला. हा म्हणला बाबा एका काट्याने पराक्रम केलाय, दुसरा काटा नको हातात घेऊ. आंबे म्हणले गप्प बस, मित्र आहे तुझा, मी बघतो काय करायचं ते. आणि तो दुसरा अंकुचिदार काटा त्यांनी घेतला आणि त्या काट्याच्या भोवतीची त्वचा वाकरली. आता हा शब्द सुद्धा पनवेलपर्यंत, नवीन पनवेलपर्यंत सांगावा, हा मी मुंबई पुण्यात जेव्हा जातो मला भीतीच वाटते हा शब्द वापरायला. काही काही शब्द माहितीच नाही. तो कीर्तन संपल्यावर एकतरी श्रोता तिथे भेटतो. आपण म्हटलं ना वळसणीला, त्यांची अडचण एवढी की अडचण वळसण काहीच माहित नाही. आपण म्हणी वापरतो का, घर फिरले की घराचे वासे. आता मुलांना वासे माहिती आहेत कुठे, स्लॅब फिरली म्हणतात, ते वासे नाही फिरत. वासे देणार कुठे, शिट्टीवरून भाताची परीक्षा, शितावरून गेलं, म्हणीच बदलायची वेळ आली, अभ्यासक्रम नवीन पाहिजे. आता त्याने वाकरली, ती अशी सैल केली त्वचा, काटा खाली ठेवला, तो एक खिसका दिल्याने कौशल्याने काटा निघाला, सटकन सुटलो म्हणलं. आता माझा साधा प्रश्न आहे, पहिला काटा आत गेला होता, दुसरा काटा घेऊन हा काटा त्यांनी काढला. हे दोन्ही काटे त्यांनी रत्नजडीत डबीत ठेवले, काचेच्या डबीत ठेवले का सोन्याच्या डबीत ठेवले, कुठेच ठेवलेले, दोन्ही टाकून गेले. का? मी त्या पायातल्या काट्याची नाही गोष्ट करत आहे, इथे मीचा काटा शिरलाय. तो मीचा काटा काढण्यासाठी तूचा काटा, ते अधिष्ठान पाहिजे. तूचा काटा घ्यायचा, उपासना झाली की हा मीचा काटा आपोआप निघतो. आणि एकदा निघाला की दोन्ही काट्यांचं काम संपतं. हे मी नाही म्हणते, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याचं प्रमाण दिलंय. मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. किंवा तुकोबांचा अभंग आपल्याला सर्वांना माहिती आहे, तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, अरे स्तवावे ते कवण कवणा लागे. कोणाचं स्तवन कोणी करायचं, ही अवस्था येणं याला म्हणतात देहाचा पालट. मग काय होतं, तो विठोबाची भेटी होते. जनाबाई स्वतःचा अनुभव सांगताय. वेळेस माझा संपल्या म्हणून मी पूर्वानंद आठवताना फक्त धावता आढावा 2-3 चरण राहिले, त्या 2-3 चरणांचा घेतो आढावा. आणि कशी भेट होते, जळ लवणा गाठी पडून ठेवली. पाणी आणि मीठ यांची गाठभेट कशी होते पहा. मीठ पाण्यात टाकलं, विरघळलं, त्याचं अस्तित्व संपलं. मी पांडुरंगाची माझी भेट झाल्यावर माझं अस्तित्व शिल्लक जर राहत असेल की संपलं. आपण तर पंढरपूरला अनेक जण भेटतात, महाराज पाहिलं का, हो काय अप्रतिम पांडुरंग, नाही पण पाहिलं का, हा तेच सांगतो राव, तुकोबांनी वर्णन केलेलं सुद्धा, ते पण तरी पाहिलं का, हो रूपी गुंतले लोचन, हे पण तरी पाहिलं का. शेवटी आपण विचारतो काय म्हणताय नेमकं, कंठ बघितलं का. मग आपण मुखकमल बघतोय देवाचं, कंठ कोण बघतोय. अरे हा, गेल्या आठवड्यात आपण दिला 2.25 लाख. आता कळलं, जळ लवणा गाठी पडोरी ठेरी घडलंच नाहीये, मी दिले हे अजून जाणवतं. हे संपण्यासाठी जळ लवणा गाठी. वेळ खूप कमी आणि खरं म्हणजे एका दिवसात अभंग सोडवणं कठीण आहे, पण तरी एकच सांगतो. 15वा अध्याय ज्ञानेश्वरीतला काढा,
त्याच्यात 320 क्रमांकाची जी ओवी आहे, तेवी मजसी एक वट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली का. त्याच्या 2 ओव्या आधीचा का लवणाची कुंजरी सुदली या लवण सागरी होयची ना माघारी परत जैसे. लवण म्हणजे मीठ, त्याची कुंजरी म्हणजे हत्तीण केली, पाण्यामध्ये लोटले. मग लक्षात आलं, अरे तिला सोन्याचे दागिने घालायचे राहिले, काढा काढा हत्तीण बाहेर. नाही येणार, कारण ती विसरून गेली. मी जेव्हा पांडुरंगाला भेटतो तेव्हा मी पांडुरंगमय जर होत असेल तर त्याला म्हणतात देहाचा पालट विठोबाची भेटी आणि जळ लवणा गाठी पडून येते. त्या श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. मी पुन्हा सांगतो, एका मिनिटात थांबवतो. पूर्वरंगात फार सगळा मोह टाळतो मी. कोणाला श्रेय दिलं? संत शिरोमणी नामदेव महाराजांना, आपल्या गुरूंना. धन्य नामदेव मायबाप माझा, का तर तेने पंढरी राजा दाखविले. संतांशिवाय देव दिसतच नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. आणि गंमत अशी आहे, परमेश्वराची करुणा झाल्याशिवाय संतांची भेट नाही, आणि सद्गुरू भेटल्याशिवाय तो परमेश्वर ओळखता येत नाही. काय गंमत आहे बघा. ते चक्र तेव्हा पूर्ण होतं. बहु अवघड आहे संत भेटी, पण संत भेटल्याशिवाय तो भगवंत हेच कळत नाही. आपण नुसतं म्हणतो. आणि एक सांगू आपल्याला, देव फक्त संतांना भेटतो हे समजूत काढा. देव आपल्यालाही भेटतो, फक्त दुर्दैवाने सद्गुरू रूपात असेल तो ओळखता येत नाही. आणि मी नाही म्हणते, सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज आठवणीने सांगायचे, अरे राम तुम्हाला नेहमी बोलतोय तुमच्याशी. पण त्याचा फोन येत असताना, त्याचा मोबाईल कॉल येत असताना माझा मोबाईल एंगेजमेंट होतो, त्याला काय करणार. मोबाईल हातातला नाही म्हणते, हा मोबाईलच आहे. पत्नीशी बोलतोय, पतीशी बोलतोय, मुलाशी बोलतोय, मुलीशी, साहेबांशी बोलतोय, क्लायंटशी बोलतोय, चालूच आहे. त्याचा कॉल घेणार कधी? त्याला इंग्लिश कोणच येतोय सारखा. पण देहाचा पालट घडला की विठोबाची भेटी 100% जळ लवणा गाठी पडून ठेवली. आणि असं मला केलं कोणी? नामदेव महाराजांनी केलं. धन्य नामदेव माय बाप माझा, तेने पंढरी राजा दाखविले. मग काय घडलं तर रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायी, चित्त ठाईचे ठाई मावळले. आणि मग शेवटी अंतिम चरण फक्त समजून घेऊया, म्हणजे आषाढी एकादशी आपली पण अशी साजरी झाली पाहिजे. 21 दिवस आम्ही वारी करून तिथे त्याला पांडुरंगाला भेटायला जातो. पण देहाचा पालट घडल्यावर जनाबाई अनुभव सांगतायत, मी नाही भेटायला गेले. नामयाचे जनी आनंद पै झाला, भेटावया आला पांडुरंग. तो पांडुरंग मला भेटायला. ही अवस्था आली की आषाढी एकादशी खरी आमची साजरी झाली. आणि मग त्यासाठी उपाय, पहिल्या चरणात ते देहाचा पालट विठोबाची भेटी. हे खरंच घडलं आणि ते घडावं असं जर वाटत असेल तर अतिशय सोपी साधन आहे. फक्त सद्गुरूंनी दिलेल्या दाखवलेल्या मार्गावरून चालत राहायचं निष्ठेने, बस. पण अडचण तिथे ये बरं का. एकच वाक्य सांगतो राहवत म्हणून, आपण शिकलेलो सगळे होतं तीच अडचण आहे. मी शिक्षक असून सांगतोय. पूजनीय बाबा बेलसरे म्हणायचे की श्रद्धा दारिद्र्य वाढत जातं माणूस जेवढा शिकतो तेवढा. आणि श्रद्धा दारिद्र्य आलं ना की असं का तसं का नको इथे ते तर्क लावत बसतो आम्ही. महाराज हे म्हणायचे ना की मला आढाडी भक्त आवडतो, त्याला नाम घे म्हटलं की तो सुरू करतो, बाकीचे 10 प्रश्न विचारतो. बसून घेऊ का उभं राहून घेऊ, खुर्चीवर बसू का, पद्मासन घालू का, साधं सहज आसन. अरे तू घे म्हटल्यानंतर नाम घे ना बाबा. आढाडी भक्त लगेच नाम घेईल, पण आम्ही घेत नाही, ही आमची अडचण आहे. पण चरित्र एक असंच सांगणार जे सगळ्यांनी ऐकलं असेल, 10 वेळा ऐकलं असेल, वर्षात एकदा मी पण एकदा ऐकलेलं आहे. फक्त मी जसंच्या तसं दादांकडनं ऐकलेलंच सांगणार आहे. कारण मला आज दादांचं स्मरण करणं, दत्तदास बुवा गागांचंच मुळे मी आता पुढे सांगतो. खरं स्वतःबद्दल बोलू नये, पण सांगायला पाहिजे. कारण 2 कीर्तनकार इथे बसलेत. 2 वेळा स्वरयंत्र काढण्यासाठी ऍडमिट झालेलं होतं. पूर्ण स्वरयंत्र काढलं जाणार होतं, व्हायब्रेटर लावून बोलावं लागलं असतं, त्याच्यानंतर सेवा सुरू आहे. त्यामुळे जो ताण येतो त्याची कारण ती आहे. पण दादांनी म्हणजे घाट बुवांनी अक्षरशः वाडीमध्ये जेव्हा काही त्यांनी ऐकलं, काही त्यांनी मला सांगितलं कीर्तनाचं हे चालू ठेवावं, जेवढं आता करतायत ते कीर्तनात पुरेसं आहे, एवढं करा, हे मला वचन द्या, कीर्तन थांबवणार नाही. आणि दादांना वाडीत दिलेलं वचन आहे त्यानुसार केलंय. दादांनी दिलेली काही जी आख्यान आहेत त्याच्यामधलं तसंच तसं ते दादांना स्मरून फक्त आपण ऐकलं असेल. पण मकरंद बुवा जसे म्हणतात की भात आपण सकाळपासून रात्रीपर्यंत काय दुसऱ्या दिवशी सुद्धा फोडणी घालून खातो, तसं तो पुनरावृत्ती. पण मला मुद्दामून ते एवढ्यासाठी आख्यान सांगायचंय, देहाचा पालट घडण्यासाठी हिमालयात जावं लागत नाही.
फार मोठी पारायण करावं लागत नाही, अनुष्ठानं करावी लागत नाही. श्रद्धेने जर शरण गेलं तर देहाचा पालट होतो. आणि मग भेटावया आला पांडुरंगाचे जनाबाई म्हणल्या ते लहान वयात सुद्धा अनुभवता येतं. म्हणून ऐकलेलं असलं तरी त्याची पुनरावृत्ती आपल्यासाठी आख्यानामध्ये नंतर पाहूया. मूळ अभंगामध्ये जनाबाई